नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. आज महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 9 जागासाठी आणि एक जी पोटनिवडणूक होती त्यात एकूण 10 जागासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजे पक्षांकडून 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर 3 अपक्षांनी पण अर्ज भरलेले असले तरी त्यांच्या उमेदवारी अर्जावर लागणाऱ्या 10 विधानसभा सदस्यांच्या सह्या नसल्यामुळे तिन्ही अर्ज येत्या 2 मे रोजी छाननीत बाद होतील. त्यामुळं विधान परिषदेवर होणाऱ्या निवडणुकीत 10चे 10 उमेदवार बिनविरोध निवडले जातील हे मात्र नक्की. भाजपने सर्वसाधारण निवडणुकीसाठीचे 5 उमेदवार दिले आणि पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली. 6 उमेदवारात विवेक कोल्हे, त्यानंतर प्रमोद जटार, कर्जतकर, संजय भेंडे आदी 6 उमेदवार आहेत. भाजपनेही आपल्या 6 उमेदवाराच्या यादीत एक महिला उमेदवार तर प्रज्ञा सातव यांच्या रूपानं दिलेलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार होत्या आणि ह्या 2 जागा कोणाला एकनाथ शिंदे उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु त्यांनी आपल्या ज्येष्ठ सहकारी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या डॉक्टर नीलम गोरे यांच्याबरोबरच प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करून घेतला आणि आपल्या 2022च्या बंडाच्या वेळेस जे बहुमूल्य सहकार्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना केलं होतं, त्या एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेवर ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पण अनेक इच्छुक होते, परंतु इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार पार्थ अजित पवार यांनी झिशान सिद्दीकी यांना ही विधान परिषदेची जागा दिली आणि अजितदादांनी काळी झिशान सिद्दीकींना दिलेला शब्द सुनेत्रा पवार यांनी पाळला. खरं सगळ्यांचं लक्ष होतं महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष आणि कोणाला उमेदवारी मिळणार. यात मग बाजी मारली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील आणि मराठवाड्याचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबादास दानवे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळं 10 जण बिनविरोध यांची निवड होईल आणि त्याची घोषणा 12 मे रोजी होण्याची शक्यता आहे. म्हणजे 12 मे रोजी होईल. या एकूण 10 पैकी भाजपने श्रीमती नाईक,
शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि डॉक्टर नीलम गोरे तसंच भाजपनं प्रज्ञा सातव अशा 3 महिलांना महायुतीनं उमेदवारी देऊन जवळपास 30% महिलांना आरक्षणाचा शब्द पाळल्याचं कागदोपत्री दाखवलेलं आहे. धन्यवाद. परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भगवंताचे जी रथोत्सव असतो त्याचं त्यांनी त्यावेळी तिथं आपली हजेरी लावली, भगवंताची मनोभावी पूजा केली आणि बार्शीहून सोलापूरला जाताना ते गेले. सोलापूर याच्याहून हरिभाई देवणकर प्रशालेच्या मैदानावर असलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला जात असताना त्यांनी माजी सहकार मंत्री विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरी भेट दिली. यावेळी तिथं युवा नेते रोहन देशमुख आणि मनीष देशमुख पण हजर होते. इथं काही वेळ घालवून चहापान करून मग त्यानंतर मुख्यमंत्री पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला हरिभाऊ देवकरणकर प्रशालेच्या प्रांगणावर गेले आणि त्यांनी जाहीर प्रचार सभा घेतली. टाटा IPLच्या 2026च्या या हंगामात आज संध्याकाळी 7:30 वाजता गुजरात विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगणार आहे. गुजरात पहिल्या 4 संघाच्या यादीत नाही, परंतु RCB आहे आणि RCB हा सामना जिंकून कदाचित गुणतालिकेत क्रमांक 1 वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. राजस्थानचा कर्णधार पराग हा काल जो सामना त्यांचा होता त्या सामन्याच्या दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये त्याचं सिगार पितानाचं व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं आहे. सिगार पिणं याला भारतात बंदी आहे आणि ह्याच्यात जर कोणी सिगार पिताना आढळला तो सिगार पितोय हे सिद्ध झालं तर कमीत कमी 1 लाख रुपये दंड किंवा 1 वर्षाची कारावासाची शिक्षा असं न्यायालय शिक्षा देत आहे. त्यामुळं आता रियान परागचं हे कृत्य त्यावर BCCI आणि IPLची टीम म्हणजे व्यवस्थापन टीम काय निर्णय घेते याकडं सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहणार आहे. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.